उपदेश करायला जावं. अचानक जर कोण्या व्यक्तीला तुम्ही समजवायला गेलात, सांगायला गेलात, सायकोलॉजी सांगते की एखाद्या व्यक्तीला तुम्ही अति समजवायला गेलात तर ती व्यक्ती तुमचा शत्रू बनते. एखाद्याला जास्त सुधारायला जायचं नाही. लय वाटलं तर आपण अलिप्त व्हायचं, नाही का? आपल्याला फारच वाटायला लागलं ना अलिप्त व्हायचं, पण कोणाला सुधारायला जायचं नाही. माणसाची वृत्ती अशी आहे. अति समजवायला गेलं की मनुष्याला पटत नाही, रुचत नाही. मग अशा वेळेला समोरच्याला जर कौतुकास्पद पद्धतीने बोलायला गेलं तर कदाचित तो आपल्या ऐकण्याच्या मनस्थितीत येईल. म्हणून पहिलं चरण जे आहे ते अपवादात्मक आहे. पहिलं चरण उपदेशात्मक मोडत नाही, तर पहिलं चरण जरा कौतुकास्पद पद्धतीने वापरलं गेलंय. कौतुकच का, कशा करता? आई वडिलांनंतर जेव्हा बहीण, आणि या बहिणीचा दर्जा एका आई समान मानला जातो, बहिणीचा दर्जा एखाद्या आई समान आहे. मग आई आपल्या लेकराला समजावते, आई आपल्या लेकराला सांगते, लेकरू जेवत नाही, आई जवळ जाते आणि जवळ गेल्यानंतर आई जेव्हा समजवायला सुरुवात करते की बाबा रे बाळा, नाही का, बबड्या करत त्याला खाऊ घालते. आईला माहिती आहे याचं कौतुक केल्याशिवाय हे खाणार नाही. लेकराला जसं समजवावं तसं आपल्या पोटच्या लेकराला जणू समजवावं अशा पद्धतीनं जेव्हा आदिशक्ती मुक्ताबाई समजावतायत की दादा रे, तू निव्वळ योगी नाही, तू निव्वळ योगी नाही तर पावन मनाचा आहेस. योगी खूप आहेत हिमालयामध्ये आजही तपश्चर्या करणारे, हटवाद असणारे योगी, हटयोगी. अन्न ग्रहण करत नाही, पाणी ग्रहण करत नाही, निव्वळ वारा खाऊन राहणारे आणि भगवंताची आराधना करणारी अनेक मंडळी आहेत. श्री चांगदेवांसारखा योगी. 1400 वर्षांची ही योगाची परंपरा किंवा साधना. समाधिस्थ व्हावं आणि समाधिस्थ झाल्यानंतर स्वतःचा मृत्यू जरी समोर आला तर त्यालाही दूर सारावं ते श्री चांगदेवांनी. पण जेव्हा समाधीतनं बाहेर यावं, लोकांमध्ये ख्याती पसरली, लोकांना ठाऊक झालं की श्री चांगदेवांसमोर यावं, समाधीतनं बाहेर आल्यानंतर तेही प्रेत जागवतात, गेलेल्या मनुष्यालाही माघारी आणतात, परत आणतात. नातेवाईकांनी आपली प्रेत घेऊन यावी, कुणाचा आई, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, खांद्यावरती प्रेत टाकावी अक्षरशः आणि समोर घेऊन यावी. समाधीत बाहेर आल्यानंतर श्री चांगदेवांनी जेव्हा त्या गेलेल्याही व्यक्तींना पुन्हा जीवित करावं, पुन्हा पृथ्वी तलावरती आणावं, पण त्याच्यात साधनेची सिद्धता दाखवली गेली आहे. अंतःकरणातली तळमळ नाहीये. अंतःकरणातली तळमळ म्हणून उठवत नाही. कधी कधी काय होतं, माणसांना स्वतःचा देखावा करण्यात फार वेळ निघून जातो. माझ्याकडे काय आहे? चांगदेवांकडे 1400 वर्षांची साधना आहे म्हणून ते साधना दाखवतात. समाजामध्ये बरीच माणसं अशी असतात ती सिद्धता दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण वारकरी किंवा आपल्यासारखे वैष्णव आहेत, कितीही असू देत, आम्ही ही सिद्धता आणतो ती फक्त अंतःकरणातनं, तळमळीतनं. समाजाला मिळावं ते दाखवावं ते केवळ आणि केवळ तळमळीतनं. आमच्याकडे असणारी तळमळी आम्हाला ज्ञानोबारायांकडनं प्राप्त होते. ज्ञानोबारायांनी गेलेल्या व्यक्तीलाही पुन्हा उठवून बसावं. सच्चिदानंद बाबा, नाही सच्चिदानंद पद प्राप्त करून द्यावं. अरे पत्र लिहायची वेळ आली तर चांगदेवांना प्रश्न पडला, देखो नी मुक्ताई हसली, दादा रे 1400 वर्षांचा योगी पण कोरा तो कोराच राहिला. 1400 वर्षांचं योगित्व आहे, शुद्धता असेल पण पवित्रता नाहीये. जी माणसं पूजा करतात मंदिरामध्ये किंवा घरामध्ये, आजकाल षोडोपचारे पूजा होतेच असं अजिबात नाही. आजकाल पूजा जरा बंद झाली, जवळपास देवारातल्या देवांची पूजा लवकर नाही. आणि त्याच्यात आता नवरात्र बसलेत. नवरात्र देव हलवायचंच काम नाही 10 दिवस. षोडोपचारे जी माणसं पूजा करतात ना, झाडाचं फूल तोडलं ते क्षत झालं, क्षत झालेलं फूल कमंडलूमध्ये पाणी आहे, हात ठेवला जातो आणि कल्पना केली जाते, संकल्प सोडला जातो. कमंडलूतलं पाणी सप्तनद्यांचं पाणी आहे आणि सप्तनद्यांचं पाणी संकल्प केल्यानंतर फुलावरती शिंपडलं की क्षत झालेलं फूल आता अक्षत होतंय. क्षत झालेलं फुल आता अक्षत झालं, ते शुद्ध झालं, पण अजून पवित्र झालं नाही. ते पवित्र केव्हा होईल? जेव्हा भगवंताच्या चरणाशी येईल, जेव्हा भगवंताच्या पायाशी येईल, तेव्हा ते पवित्र होईल. आम्ही शुद्ध आहे, आम्ही काकडा करतो, आम्ही भजन करल, आम्ही हरिपाठ करल, आम्ही कीर्तन करल, आम्ही नामचिंतन करल, आम्ही शुद्ध आहे, पण पवित्र. कपडे मळके असले तर चालतात, अंतःकरण जळकण नसायला पाहिजे, नाही का? कपड्याला डाग असले तर चालतात, डाग अच्छे होते. चारित्र्याला डाग लागून गेला ना की मग उपयोग नाही. आणि या वारकरी संप्रदायामध्ये यावं, या कपड्याची ताकद फार आहे, मळका जरी असू द्या, नाही का अक्षय महाराज? कपड्याची ताकद एवढी आहे.
भगवंतालाही आपल्यापर्यंत घेऊन येईल एवढी ताकद या वारकरी कपड्यांमध्ये. शुद्धता शरीराची आहे, अंतःकरणाचं पावित्र्य असावं लागतं. आणि ज्ञानोबारायांना मुक्ताबाई समजावतायत की दादा रे, तू निव्वळ योगी नाही, पवित्रतेलाही पवित्र करून सोडशील असा पावन मनाचा आहेस. शुद्धता अंतःकरणाची होते, पण केव्हा? जेव्हा आमच्या आचरणात ती तत्व येतील तेव्हा. पण तत्व येणं सोपं नाही. महात्म्यानं समाधी लावायला घेतली, निर्विकल्प समाधी लावायला घेतली, आणि समाधी लावायला घेतली की मागचं सगळं आठवतं, गत सगळं आठवतं म्हणतात. जेव्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी समाधी लावायला घेतली की त्यांना मागचा जन्म आठवायचा असं ते सांगतात. आणि मागच्या जन्मामध्ये जोग महाराज म्हणतात, मी माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीचा भोई होतो. कदाचित माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीचे भोई तेव्हा ते असतीलही, पण आज समस्त वारकरी संप्रदायाच्या विचारांचे भोई ते नक्कीच आहेत. मागचं सगळं आठवतं. महात्म्यानं समाधी लावायला घेतली, मागचं बालपण आठवलं. आणि बालपणामध्ये दुकानदाराकडे 5 रुपयांची उधारी होती. दुकानदाराकडे यावं, समाधी सोडली, दुकानदाराकडे यावं, मुलाला आवाज दिला, मुलाला सांगितलं बाबा जुन्या हिशोबाच्या वह्या काढ. आता खरा दुकानदार किंवा खरा व्यावसायिक तोच आहे ज्याला जुन्या हिशोबाच्या वह्या जपता. निमज जुन्या हिशोबाच्या वह्या जपता. हा, हिशोब जपणं लय गरजेचं असतं बरं. इथं कोण कधी हिशोब मागेल त्याचा नेम नाही. काही किलो माझ्यासाठी प्रॅक्टिकल जग आहे, हिशोब देता आला पाहिजे. तुका म्हणताला नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणताला नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा. तुका म्हणताला नाही त्याची बाकीचे निम्म्या पक्षाचे असं काही नाही ना. नाही, काही टाळ्या वाजत आहेत, काही उग पाहत आहेत. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. पुढचे निमजगावचे आणि पाठीमागचे वस्तीवरले दिसतात. तुम्ही असं नका समजू, इथून दिसत नाही, इथून सगळं दिसतंय. विठ्ठल विठ्ठल हिशोब जपता येणं गरजेचं आहे. पाहिजेच महाराज प्रत्येकाचा. जेव्हा दुकानदाराच्या मुलानं वही काढली, दुकानदार या जगात नव्हता, त्याच्या मुलानं वही काढली, नाव वाचलं, नावापुढे 5 रुपये बाकी, नावापुढे 5 रुपये बाकी. पण त्याच्याही पुढे त्याच्या वडिलांनी लिहून ठेवलेलं की या महात्म्यानं संन्यास घेतल्याची तारीख आणि 5 रुपये माफ. 5 रुपये इकडे इकडे 5 रुपये, तिकडे भूकंप येऊ द्या 5 रुपये. मन इतकं चंचल आहे ना, थोडं काही खुट्ट वाजलं गेलं की ती हालत आहे. काळजी करू नका, माणूस दमदार आहे. जेव्हा दुकानदाराने लिहिलेलं 5 रुपये माफ, महात्मा ऐकायला तयार नाही. बाबा तुला 5 रुपये घ्यावंच लागतील. मुलगा ऐकायला तयार नाही, माझ्या वडिलांनी माफ केलेत, मी काय 5 रुपये घेत नाही. महात्म्यानं सांगितलं बाबा तुझ्या बापानं माफ केले असतील, पण माझ्या बापानं काय माफ केले? तुझ्या 5 रुपयांसाठी माझी समाधी लागेना झाली, 5 रुपयांसाठी महात्म्याची समाधी लागेना झाली. ना आपण विचार करतो लोकांचे 50-50 हजार बुडून सहज झोपीन. शुद्धता शरीराची असू शकते, पण पवित्रता मनाचीच असावी लागते. जेव्हा शरीराची शुद्धता, मनाची पवित्रता या सगळ्यांचा विचार करायला गेलं, जरा जास्त जड बोलते का मी? असं काही नाही ना.
मग लोक असे का बघतात मग तेच कळ ना, काही हसना बी धड रडा नाही बी. नाही, निमज गावात भरपूर कीर्तनं झाली आहेत ना, त्या मानानं आज जरा वेगळं काहीतरी वाटायला लागले. काय होतं, कधी कधी कीर्तनाला गेलं ना, काही माणसं असे बसतात नेमकं ह्यांचं काय चाललंय. कीर्तनात मध्ये आल्यानंतर हाताना टाळी मुखाना चिंतन कीर्तन नाही का, हमें कोई नहीं देखता पर वो जरूर देखता है. आणि या नामचिंतना करता एकत्रित येणं व्हावं. महाराज म्हणतात काही माणसं अशी असतात ना, जस काय तोंडावर गौरी फुटली. फोडली गोवरी तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी. फोडली गोवरी तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी. फोडली गोवरी तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी. फोडली गोवरी तैसे दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी, तैसे वाह. मला असं वाटत कीर्तनच बंद करावं, महाराजांचं गायनच ऐकावं. माझा भाऊ येतो आणि अर्थात आनंद वाटतो. आज माझ्या तिघाही भावांच्या सानिध्यामध्ये येणं झालंय. ओमकार दादा जगताप, आमचे बंधू अक्षय महाराज चंद्रे आणि आमचा भाऊ उमेश दादा भुसारे. अर्थात सगळी मंडळी आपलीच आहेत. निमजची मंडळी तर वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना खऱ्या अर्थानं मला पाठिंबा जर कुणाचा असेल, माझं मार्गदर्शन सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर ही सगळी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ आहे. माझ्या आयुष्यातल्या कीर्तनाचे साक्षीदार आहेत. मला उभं राहण्यासाठी मदत करणारी सगळी मंडळी आहेत. नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये यावं. आणि नामोल्लेख करताना मी सेवादान जरी केलं तरी विशेष कौतुक महाराज आमचे दाजी येतात ते अरुणदाजी आमचे. आणि आई आजारी आहेत, आईना आजच घरी आणलंय, पण तरीसुद्धा कीर्तनरूपी सेवेकरता ते उपस्थित राहिले. आणि आमचं कीर्तन म्हणून नाहीच, पण गावातल्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच असतो. आमचे डोंगरे दादा आहेत, मला तर एवढा मोठा आधार आहे. आमच्या सासऱ्यांनंतर माझ्यासाठी फार मोठा आधार आहेत ते. आमचे अमोल भाऊ तर शेजारीच आहेत, काल तर दर्शन झालंच, आजही आलेत. कीर्तनरूपी सेवेकरता जमलेली सगळीच मंडळी. आता नामोल्लेख तरी कुणाकुणाचा करावा असं झालंय. आमचे युवराज दादा फार दिवसांनी भेट झाली, कालही बघायला मिळालं, आजही दर्शन झाले. नामोल्लेख करावा तितका कमीच आहे. कीर्तनरूपी सेवेकरता पंचक्रोशीमध्ये नामोल्लेख किंवा नावाजलेली साऊंड सिस्टीम आमची कणकेश्वर साऊंड सिस्टीम आहे. किंवा या ठिकाणी उपस्थित आता आदरणीय सगळीच मंडळी. नामोल्लेख करायला गेलं तर माझं कीर्तन संपायला बसलोय आता नाही का. दीपक दादा असेल, त्यांचे बंधू असतील, सगळीच आदरणीय मंडळी. आमचे भालदार चोपदार ते आता आमचे बाहूच आहेत. जेव्हा कधी गावात कीर्तनाला यावं, काय कुठं कधी कसं, माझ्या सुरुवातीच्या काळात यांनी मला समजावलेलं आहे. अगदी विनेकरी दादांपासून सगळीच मंडळी. आणि अर्थात या क्षेत्रात आल्यानंतर, भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात केल्यानंतर काही विशिष्ट कालावधीनंतर भगवंत जेव्हा परमार्थाचं फल द्यायला सुरुवात करतो, विठ्ठल भगवंत जेव्हा परमार्थाचं फल द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं कळतं की परमार्थ नेमका काय आहे. ज्याच्याकरता मिळालाय त्याच्याकरता आपण वापरला पाहिजे. नको त्या गोष्टींमध्ये वेळ जर वाया गेला तर नंतर उपयोग होत नाही. माझ्या भाषेत नाही, हरिभक्तीपरायण आदरणीय इंगळे बाबा सांगायचे, आधी इंगळे मग सगळे, आदरणीय वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे, मला काय झालं माय, एक जण एसटीत बसलं, बीडच्या भाषेत, काय झालं माय, एक जण एसटीत बसलं आणि कंडक्टर कडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं, एसटी निघून गेली. अय बायो इकडं एसटी निघून गेली. हे एकटंच हसत होतं. मित्र आला आणि मित्रांना विचारलं, म्हणा का रे कहून हसतो, म्हण कहून नाही, मी त्या कंडक्टरला फशीलं. कंडक्टरला म्हणा कस काय रा फशीलं, अरे तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. तिकीट तर काढलं पण गेलो. त्यानं सांगावं नादर तो तिकीट काढलं, पैसे त्यानं घेतले,
नुकसान तुझं झालं त्याच्या काय बाच गेलं. तसे तुम्ही आम्ही काढलेले असतात नरदेहाचे तिकीट आणि याचा वापर योग्य कारणासाठी झाला नाही तर आमच्या बी बाच काही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. 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 एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. 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 पिंगला माधवारी बोली बोली सरे का पिंगला माधवारी. पिंगला माधवारी बोली बोली सरे का पिंगला माधवारी. पिंगळा माधुरी बोल बोल तो देखा. पिंगळा माधुरी बोल बोल तो देखा. पिंगला 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 माधवारी बोली बोली सरे का पिंगला माधवारी. पिंगळा माधुरी बोल बोल तो देखा. पिंगळा माधुरी येथे काही बा कुणाचे गेले. ते काही बा कुणाचे गेले. कुणाचे काय बागेले ते कुणाचे काय बागेले. ते कुणाचे काही बा गेले. ते कुणाचे काही बा गेले. ते कुणाचे काय बागेले ते कुणाचे काय बागेले. ज्याचे त्याने अनित केले. त्याने अनित केले. ज्याचे त्याने अनित केले. त्याने अनित केले. येथे काही बा कुणाचे गेले. ते कुणाचे काही बा गेले. येथे काही बा कुणाचे गेले. ते कुणाचे काही बा गेले. ते कुणाचे काय बागेले ते कुणाचे काय बागेले. ते कुणाचे काय बागेले ते कुणाचे काय बागेले. क्या बात आहे. हे ते कोणाचे काय वगैरे हे जरी नाही कळालं उद्या दुसरा येईल. इथं कुणाच्या भाचं काही जाईल. हा. सांगणारे भगवान कृष्ण आहे. दुर्योधनापुढे शिष्टाई करतात. बाबा तुला किती समजवावं रे कळत कसं नाही. दुर्योधनानं सांगावं देवा तुम्ही लाख समजवाल पण माझी प्रवृत्ती तशी नाही. सांगणारं कोणी असू देत ऐकणारानं ठरवायचं आहे काय ऐकायचं किती ऐकायचं आणि कोणत्या भावनेनं ऐकायचं. खऱ्या अर्थानं परमार्थाची शुद्धता पवित्रता अंतःकरणामध्ये साठेल ती याच कारणानं विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल नामसंकीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने येणं हवं. गोसावी सर सुद्धा उपस्थित आहेत.